नमस्कार नमस्कार नमस्कार. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कालचा दिवस आमच्या सर्व अप्सरांनी खूप मजेत घालवला. अहो फक्त अप्सरांनीच कशाला हो, जगातल्या सर्व महिलांनी कालचा दिवस अगदी धूम धडाक्यात साजरा केला. काय बरोबर आहे की नाही? कारण काल होता त्यांचा हक्काचा जागतिक महिला दिन. 1911 सालापासून हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्यामुळे काल होता 100वा जागतिक महिला दिन. मग काय विचारता हो, काल आपली भेट होऊ शकली नाही, पण तरी सुद्धा उशिरा का होईना सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज तुम्ही पाहत असाल तर आमच्या प्रेक्षकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर आम्ही आपल्यासाठी एक गोड सरप्राईज सुद्धा आणलेला आहे. पण तत्पूर्वी आपण स्वागत करूया आपल्या गुरूंचं. मयूर वैद्य, दीपाली विचारे आणि या आठवड्यात मधल्या खुर्चीत बसण्याचा मान मिळवणारी फुलवा खामकर. आणि आता जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. आता आपण स्वागत करणार आहोत आपल्या गेस्ट जजचं. कोण असेल बरं हा पाहुणा? थांबा मी तुम्हाला क्लू देतो. हा एक स्वप्नाळू डोळ्यांचा तरुण आहे. तो तरुणींच्या हृदयाची धडकन आहे. त्याला पाहता क्षणी प्रत्येक तरुणीला असं वाटतं आय हाय क्या बात है. नाही, मला मान्य आहे ही सगळी वर्णनं विशेषणं माझ्यासाठी सुद्धा लागू होतात. त्याच्याकडे एक ॲडिशनल क्वालिफिकेशन सुद्धा आहे. तो उत्तम गातो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने ते गाणं गायला सुरुवात केली की ऐकणाऱ्या प्रत्येक स्त्रीला असं वाटतं त्या गाण्यातली राधा मीच आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वप्नील बांदोडकर याचं. स्वप्नील, तुझं या मंचावरती खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आज इथे वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये तुझं स्वागत झालेलं आहे. पण तुला इथे बोलवण्यामागचा आमचा हेतू अत्यंत साधा, सरळ आणि सोपा आहे की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वयोगटातल्या स्त्रीला जो आश्वासक आवाज वाटतो तो स्वप्नील तुझा असल्यामुळे आम्ही खास तुला इथे बोलवलेलं आहे. थँक्यू सो मच. तुझे इथे खूप खूप स्वागत आहे. असं नसतं होऊ शकतोस. स्वप्नील, तुझं वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या परिवारात हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सचिनजी.